क्रूसावर केले was for our त्याच्यासाठी. benefit. तो आमच्या फायद्यासाठी होता. And thank you for giving us that spirit आणि तुझ्या आत्मा देण्यासाठी धन्यवाद. to be with us and in us. आमच्या बरोबर राहायला, आमच्या सोबत असायला. We want to say we are blessed. आम्हाला म्हणायचं आहे की आम्ही आशीर्वादित आहे. Amen. आमेन. We resist the devil आम्ही शैतानाचा विरोध in करतो Jesus' name. येशूच्या नावात. Say amen. बोला आमेन. Amen. आमेन. We want to live in the light. आम्हाला प्रकाशात जगायचं आहे. We don't want to walk in the darkness. आम्हाला अंधकारात चालायचं नाही. Thank you, Father. धन्यवाद पिता. Father, I bless everyone this evening. पिता ह्या संध्याकाळी सर्वांना आशीर्वाद देतो. And I pray that they'll all hear thy word प्रार्थना करतो की सर्व लोक तुझे वचन and receive ऐकणार the blessing. आणि आशीर्वादाचा स्वीकार In करणार. Jesus' name. येशूच्या नावात. Amen. आमेन. Kindly be seated. तुम्ही बसू शकता. Today we are going to see आज आपण पाहणार आहे the power in the name of Jesus. येशूच्या नावात जो सामर्थ्य आहे त्या गोष्टीविषयी आपण बघणार आहे. Now this is very important. ही खूप महत्त्वाची आहे. Once you get this message, एकदा तुम्हाला हे संदेश मिळाले, you can reign in life. तुम्ही जीवनात राज्य करू शकत You आहे. can reign in this name. या नावामध्ये तुम्ही राज्य करू शकत Every आहे. day. दररोज. Amen. आमेन. Many don't know that there is so much power in this name. अनेक लोकांना माहिती नाही की येशूच्या नावामध्ये खूप सामर्थ्य So आहे. don't miss the message. म्हणून संदेश गमवू नका. We are not victims. आम्ही बक्षे नाही. You can become a victim when you don't know the word. आणि तुम्ही बली होऊ शकत आहे जेव्हा तुम्हाला वचन माहिती नाही तेव्हा. So let us open our hearts and receive this word. म्हणून आपण आपलं हृदय उघडूया आणि ह्या वचनाचा स्वीकार करूया. I want to thank all who are joining with us today. आणि त्या सर्व लोकांना धन्यवाद द्यायला इच्छित आहे जे आमच्या बरोबर आज सहभागी आहे Here and इथे online. आणि ऑनलाईन वर जे लोक बघत आहेत त्यांच्यासाठी देखील धन्यवाद. God bless you. देव तुम्हा सर्वांना You आशीर्वादित know the करो. Bible says in John 10:10, कारण शास्त्र म्हणत आहे योहान 10:10 मध्ये the devil who is the thief, शैतान जो चोर आहे he comes only to kill, steal and destroy. तो फक्त खून, चोरी व नाश करण्यासाठी येतो That is one mission. आणि त्याचे एकच ध्येय आहे. But Jesus says, पण येशू बोलतो I came मी आलो that you might have life जेणेकरून तुम्हाला जीवन मिळेल and enjoy आणि आनंद करा and have it in abundance. आणि ते जे आनंद आहे तुमच्यामध्ये ते विपुलतेमध्ये असू द्या. He wants to give us the fullness आणि प्रभूला आपल्याला भरपुरी द्यायचा आहे. till it overflows. जोपर्यंत ते वाहत नाही, तुडुंब होऊन वाहत नाही तोपर्यंत. Now today I want to talk to you आज मला तुमच्याशी बोलायचं आहे about something असं काही गोष्टीविषयी that I would say is the foundation of our faith. जो आपण बोलू शकतो की आपल्या विश्वासाचे ती मूलभूत पाया आहे. I want to talk to you about the power तुम्हाला सामर्थ्याविषयी बोलायचं आहे that's in the name of Jesus. जो येशूच्या नावामध्ये आहे. Many times we forget अनेकदा आम्ही विसरून जातो that there is power की सामर्थ्य आहे in this name. ह्या नावामध्ये. Many have never used it अनेक लोकांनी ह्या नावाचा उपयोग केला नाही and that's why they did not benefit. म्हणून त्यांना काही लाभ झाले नाही. Many times we used it as a habit, अनेकदा आम्ही सवय म्हणून येशूच्या नावाचा उपयोग केला like adding after the end of prayer in Jesus' name. की जसं आपण प्रार्थना समाप्त करतो आपण बोलतो येशूच्या नावात प्रार्थना करतो तेव्हाच आपण येशूच्या नावाचा उपयोग करतो. That's the only time we use that name. आणि त्या वेळेमध्येच आपण त्या नावाचा उपयोग करतो. We thought after the prayer format we say in Jesus' name we all pray and everyone said amen. आणि तो प्रार्थनाच्या नमुने आपण बोलतो आपण येशूच्या नावात प्रार्थना करतो आणि आम्ही सर्व बोलतो आमेन. It's become a formula आणि ही एक सूत्र झालेली आहे, एक नमुना झाली आहे where many Christians use it, जिथे अनेक लोक ह्या सूत्राचा उपयोग करत but आहेत. they have never put faith in that name. पण त्यांनी त्या नावामध्ये आपला विश्वास कधीच लावले They नाही. thought every prayer must end in Jesus' name. त्यांना वाटते की सर्व जी प्रार्थना आहे येशूच्या नावामध्ये त्याचे अंत झाली पाहिजे. So today I want all of us म्हणून माझी इच्छा आहे की आपण सर्वांनी to realize हे जाणून घेतले पाहिजे that there is power in that name, की त्या नावामध्ये सामर्थ्य आहे. and when you take that name आणि जेव्हा तुम्ही ते नाव घेता and release your faith आणि तुमचा विश्वास मोकळा at करता the same time त्या सारखा वेळेस that we use this name, जेव्हा तुम्ही त्या नावाचा उपयोग करत you आहे will see miracles happening. तुम्ही बघणार की चमत्कार होत आहे. The Bible says शास्त्र म्हणत there आहे is power in the name of Jesus. की येशूच्या नावामध्ये सामर्थ्य आहे. Amen. आमेन. Once you know this, एकदा तुम्हाला हे समजले you can reign in life. तुम्ही जीवनामध्ये राज्य करू शकत आहे.
The name of Jesus never loses its power, आणि येशूचे नाव आपलं सामर्थ्य शक्ती कधीच गमवत नाही. and his name is the greatest in the universe. आणि येशूचे नाव ह्या विश्वामध्ये सर्वात महान आहे, मोठा नाव His आहे. name is the most powerful name आणि त्याचे नाव खूप सामर्थ्यशाली in नाव आहे. heaven, earth, under the earth. स्वर्गामध्ये, पृथ्वीवर आणि पृथ्वीच्या खाली देखील. And when he lives in our heart, आणि जेव्हा तो आपल्या हृदयामध्ये राहतो and when we believe in this name, आणि जेव्हा आम्ही त्याच्या नावावर विश्वास करतो, we can call on the power of God आपण देवाच्या सामर्थ्यावर हाक मारू शकतो when we pray. जेव्हा आम्ही प्रार्थना करतो. Amen. Amen. See, you're not powerless people. तुम्ही सामर्थ्यहीन लोक नाही. Many have not understood अनेक लोकांना समजले नाही, because we just use it as a pattern. कारण आपण फक्त येशूचे नाव एक नमुना म्हणून उपयोग करतो. It's not a religious way of concluding your prayers. आणि हे काही धार्मिक रीत नाही तुमच्या प्रार्थनाच्या अंत When you करण्यासाठी. say in Jesus' name, जेव्हा आपण बोलतो येशूच्या नावात, it's calling on the power of God. हे आपण असं बोलत आहे की आपण देवाच्या सामर्थ्याला हाक मारत आहे. So anytime you pray in Jesus' name, म्हणून जेव्हाही तुम्ही येशूच्या नावात प्रार्थना करत आहे, you present to God all that Jesus is and all that Jesus did for us. आणि आपण देवाला प्रस्तुत करतो की सर्व काही जो येशू आहे आणि सर्व काही येशूने जो आपल्यासाठी केले आहे ते आपण देवापुढे प्रस्तुत करतो. So let us study this. म्हणून आपण ह्या गोष्टीचा अभ्यास करूया. Slowly we'll study, but we'll understand. सावकाश आपण अभ्यास करूया जेणेकरून आपण समजू शकतो. I love that word power, मला तो शब्द जो आहे सामर्थ्य ते खूप आवडतो, because without power it's of no use. कारण सामर्थ्याशिवाय गोष्टी निरुपयोगी आहे. Because the Bible says there is power in कारण the name of शास्त्र म्हणत Jesus. आहे येशूच्या नावामध्ये सामर्थ्य आहे. There is power for times we are in crisis. आणि जेव्हा आपण संकट काळमध्ये असतो तेव्हा ते सामर्थ्य आपल्याला उपयोगी पडतो. There is power to heal the sick. आणि आजारी लोकांसाठी सामर्थ्य In आहे Jesus' name. येशूच्या नावात. There is power in Jesus' name to cast out demons. आणि येशूच्या नावामध्ये दुरात्म्यांना बाहेर काढण्यासाठी सामर्थ्य There आहे. is power in the name of Jesus to save anyone. आणि येशूच्या नावामध्ये सामर्थ्य आहे कुणाच्याही तारण And करण्यासाठी. there is salvation in no other name. आणि तारण इतर कुठल्याही नावामध्ये नाही. And salvation is based on the cross power. आणि जो तारण आहे क्रूसाच्या सामर्थ्यावर आधारित आहे. Amen. आमेन. That power comes from the cross. आणि तो जो सामर्थ्य आहे क्रूसावरूनच येतो. The devil knows it आणि शैतानाला हे माहिती because आहे, he was defeated there. कारण क्रूसावरच तो हारला. But he speaks a different picture, पण शैतान एक वेगळं चित्र आपल्याला that दाखवतो Jesus was defeated on the cross. की येशू क्रूसावर पराभूत झाला. He couldn't help himself. तो स्वतःचा बचाव करू So शकला how नाही. can he help others? मग तो इतरांच्या मदत कसं He करू made शकतो. that story. आणि शैतानाने ही गोष्टी घडवले. Amen. आमेन. But the real story is पण खरी कथा अशी आहे that Jesus defeated Satan की येशूने शैतानाला पराभूत केला on the cross. क्रूसावर. Amen. Amen. Forever. युगानुयुगसाठी. And he brought that power आणि येशूने तो सामर्थ्य आणले of that victory आणि त्या विजयाचे सामर्थ्य आणले for us. आपल्यासाठी. Amen. आमेन. So that power comes from the cross and the resurrection. म्हणून जो तो सामर्थ्य आहे क्रूसावरून येतो आणि पुनरुत्थानाच्या द्वारे येतो. If you don't know the cross, जर तुम्हाला क्रूस माहिती you नाही, can't have power. तुम्हाला सामर्थ्य मिळू शकत नाही. Without the cross क्रूसाशिवाय, and the resurrection, पुनरुत्थानाशिवाय there is no victory. आपल्याला काहीच विजय नाही. Remember this. हे गोष्टी If लक्षात Jesus ठेवा. would have not come on the cross, जर येशू क्रूसावर गेला नसता there was no victory for us. आपल्यासाठी विजय नसते. The devil would have been ruling over us. शैतान आपल्यावर राज्य केले असते. But because Jesus पण येशू went ख्रिस्तामुळे on the cross, येशू क्रूसावर गेला म्हणून paid the penalty, आणि आपले दंड भरले and defeated Satan forever, आणि शैतानाला युगानुयुगसाठी पराभूत केला and म्हणून brought that life, आणि तो जीवन आपल्याला that आणले when we believe, की जे आपण विश्वास we have the करतो life of victory, आपल्याला विजयाचे जीवन so मिळतो. we can reign in life. म्हणून आपण जीवनामध्ये राज्य करू शकतो. Amen. आमेन. Never forget that. आणि हे गोष्टी तुम्ही विसरूच नका. Okay, let's go a little further now. आपण थोडा पुढे जाऊया. 1 Corinthians 1:18 says, हे करंतिकरास for 1:18 the म्हणतात, message of the cross is foolishness to those who are perishing. क्रूसाचा संदेश त्या लोकांसाठी मूर्खपणा आहे ज्यांचा नाश होत आहे. जो समझते हैं कि क्रूस का मैसेज फुलिश है, they are perishing. आणि ज्यांना वाटत आहे क्रूसाचा संदेश मूर्खपणा आहे त्यांचाच नाश होत आहे. But to those who believe, पण जे लोक विश्वास धरत आहे
It is the power of God. तो त्यांच्यासाठी देवाचं सामर्थ्य That's what होतं. 1 Corinthians 1:18 says. आणि असंच एक करंथीकरास 1:18 Those म्हणतात, who believe in the cross, जे लोक क्रूसावर विश्वास करत आहे it becomes the power of God for you. आणि तो देवाचं सामर्थ्य तुमच्यासाठी होतो. Hello, you are not powerless. तुम्ही सामर्थ्यहीन लोक नाही, You are powerful people. तुम्ही सामर्थ्यशाली लोक आहे. Amen. आमेन. This is the truth. आणि ही खरी गोष्टी आहे. I'm telling you, when you know this, मी तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्हाला हे समजणार, you will reign in life. तुम्ही जीवनामध्ये राज्य करणार. Amen. आमेन. God has invested all His power in Jesus. देवाने आपलं सर्व जे सामर्थ्य आहे येशू मध्येच गुंतून ठेवले आहे. So we see here, म्हणून आपण the इथे पाहतो, message of the cross क्रूसाचा जो संदेश आहे is the power of God तो देवाचं सामर्थ्य for आहे those who have believed. त्या लोकांसाठी ज्यांनी विश्वास And धरले those who have not believed, आणि ज्यांनी विश्वास केले नाही they are perishing. त्यांचा नाश होत आहे. Amen. आमेन. See this. It is the cross event आणि ही क्रूसाची घटना आहे that brought the power of God. जो देवाच्या सामर्थ्याला आणले And all the power of God. आणि देवाचे जे सर्व You सामर्थ्य know, when I आहे, say God, जेव्हा मी देव बोलतो it is Trinity. ती आहे त्रैक्य. Always. नेहमी जेव्हा मी देव बोलतो तो त्रैक्य असतो It is the Godhead. आणि तो देव पण आहे And there are three. आणि त्या देव मस्तकामध्ये Our तीन Father, आहे. आपला देव पिता, Lord Jesus Christ, प्रभू येशू ख्रिस्त or Christ our Lord, किंवा ख्रिस्त आपला प्रभू and Holy Spirit. आणि पवित्र आत्मा. Amen. आमेन. They are not three gods. ते तीन देव नाही, Though there may be three जरी ते तीन असेल in their function, त्यांच्या कार्यामध्ये, yet they are one. तरी ते एकच आहे. Amen. आमेन. Apart from them, there is none. आणि त्यांच्या व्यतिरिक्त कोणीच नाही. So, this Godhead has invested the power in the name of Jesus. म्हणून हे जे देव मस्तक आहे त्यांनी येशूच्या नावामध्ये सर्व सामर्थ्य गुंतवले आहे. And the best news is that, आणि उत्तम बातमी अशी आहे, and this name is being given to His children. आणि हा जो नाव आहे देवानी त्यांच्या लेकरांना दिलेली आहे. Amen. आमेन. This name belongs to you. आणि हा जो नाव येशू आहे ही नाव तुमची आहे. Then why don't we see that power manifested, though that name is given to us? जरी हे नाव आपल्याला देण्यात आले आहे तरी आपण आपल्या जीवनामध्ये तो सामर्थ्य प्रकट होताना का पाहत नाही? Not because the name has no power, असं नाही की त्या नावामध्ये सामर्थ्य नाही, but there are some reasons. पण काय कारणे असू Like शकतो. many are ignorant of God's word, जसं अनेक लोक देवाच्या वचनाविषयी अज्ञान आहे and there are many other reasons. आणि इतर खूप कारणे आहे. One of the things I want to share here, आणि एक गोष्टी तुमच्याशी बोलायचं आहे, Satan knowing this, आणि शैतानाला हे माहिती असून that name has power, की त्या नावामध्ये सामर्थ्य आहे, has deceived people त्यांनी लोकांना फसवले आहे to take the name of the Lord in vain. की त्यांनी व्यर्थ मध्ये प्रभूचे नाव घेतला पाहिजे. Because the Bible says, कारण शास्त्र म्हणत आहे, don't take, you shall not take the name of the Lord in vain. कारण शास्त्र म्हणत आहे की प्रभूचे नाव तुम्ही व्यर्थ रीतीने घेणारच Don't नाही take it lightly आणि त्याला हलक्या रीत्या घेऊ नका, or just for fun. फक्त मजासाठी घेऊ नका. I'll show you how Christians or the unsaved use that name. आणि कसं जे न तारण पावलेले जे लोक आहेत ते ह्या नावाचा कसं उपयोग करत आहे. Many believers or unbelievers, आणि विश्वासू आणि अविश्वासू they देखील just take the name. ते फक्त नाव घेतात It has got nothing to do with asking or receiving, आणि मागण्यामध्ये किंवा प्राप्त करण्यासाठी ते नावाचा उपयोग करत नाही, but just take it. पण फक्त नाव घेण्यासाठी नाव घेतात. They take it lightly ते हलकेरीत्या घेतात or just for fun. किंवा मजासाठी घेतात. Now let me show you how. आणि मी तुम्हाला दाखवतो Now, कसं. some may say, कारण काय लोक, oh my God. हे देवा, See, they're not calling Him for help. आणि ते देवाला मदतीसाठी हाक They're मारत just नाही. used to taking the name without any reason, without any purpose, without any meaning. आणि कुठल्याही कारणाशिवाय, कुठल्याही हेतूशिवाय, कुठल्याही अर्थाशिवाय त्यांना असं सवय झालेली आहे देवाचे नाव They घेण्यासाठी. say, oh my God, where were you? आणि आपण बोलतो, हे देवा तू कुठे होता? Don't they say that? आपण असं बोलत नाही They का? just use the name of the Lord ते in vain. फक्त देवाचे नाव व्यर्थ मध्ये उपयोग करत आहे. My God, look at Him. आणि माझ्या देवा बघा त्याच्याकडे. Oh Jesus. हो, हे येशू. They're just using it.
आणि ते फक्त असंच Just to बोलण्यासाठी use it. प्रभूचं नाव घेत आहे, फक्त बोलण्यासाठी. Without giving any honor, respect or anything. आणि त्यांना कुठलाही आदर देत नाही, मान देत नाही, सन्मान देत नाही, असंच प्रभूचं नाव घेत आहे. Oh Jesus, what are you doing, yaar? आणि हे येशू, अरे तू इथे काय करत आहे? They're not using that name to address God our Father, आणि ते ह्या नावाचा उपयोग करत नाही देव आपल्या पिताला संबोधित asking करण्यासाठी for any help, आणि कुठल्या मदतीसाठी मागणी but करत नाही. something we want to just throw around, just want to throw around the word, आणि फक्त आपल्याला शब्द फेकायचा आहे म्हणून आपण कुठल्याही maybe शब्दाचा for उपयोग fun or even mockery, आणि थट्टासाठी किंवा मजासाठी or just to fill in the blanks, किंवा फक्त ते रिकामी स्थान भरण्यासाठी word का इस्तेमाल करते हम. म्हणून आपण त्या नावाचा उपयोग करतो. And because we are used to taking the name of the Lord in vain, आणि आपल्याला सवय झाली की आपण प्रभूचे नाव व्यर्थ मध्ये घेतो. we have started believing in the power of that name. आपण त्या नावामध्ये जो सामर्थ्य आहे त्याच्यावर विश्वास करण्याच्या बंद केल्या. And a time comes आणि अशी वेळ येतो when you are really you want to use that name, जेव्हा खरोखर तुम्हाला त्या नावाचा उपयोग it करायचा doesn't work मग तो नाव तुमच्यासाठी काम करत नाही. because you are just using it for fun. कारण तुम्ही तो नाव फक्त मजासाठी, Lightly. गमतीसाठी, हलकी रीतीसाठी तुम्ही ते नावाचा उपयोग Not करत even होता. knowing that there is power in that आणि name तुम्हाला हे देखील माहिती नव्हतं की त्या नावामध्ये खूप सामर्थ्य to आहे, help you, to bless you. तुम्हाला मदत करण्यासाठी, तुम्हाला आशीर्वाद This देण्यासाठी. is the trick of the devil. आणि ही शैतानाची एक युक्ती आहे, चाल आहे. He robbed your faith in that most powerful name. आणि तुमचा विश्वास तो जो खूप सामर्थ्यशाली नावामध्ये आहे त्या नावामध्ये त्यांनी तुमची विश्वासाची चोरी केली आहे. We even see in the movies, आपण चित्रपटामध्ये पाहतो they use this name just for fun ते ह्या नावाचा उपयोग करत आहे फक्त or मजासाठी showing it in a bad light किंवा वाईट रीतीने ह्या नावाचा or उपयोग करत making आहे it light, that name. किंवा त्या नावाला हलके रीती असं समजतो. And some in the world could use the name as a cuss word. आणि काय लोक जगामध्ये एक शापाचा शब्द म्हणून त्याचा उपयोग करू शकत आहे They use bad words. आणि ते शिवीचा शब्द घेतात. This is the devil's trick. आणि ही शैतानाची चाल आहे. He knows त्याला माहिती आहे that one name has the power, की तो एकाच नावामध्ये सामर्थ्य आहे, but he robbed people of that power. पण त्यांनी लोकांची चोरी केली आहे त्या सामर्थ्यापासून. When you used it in such a common way, जेव्हा तुम्ही सामान्य रीतीने येशूच्या you नावाचा उपयोग never करता believe there is so much power in that name. तुम्ही कधीच विश्वास करत नाही की त्या नावामध्ये खूप And सामर्थ्य when आहे. you really are in crisis, जेव्हा खरोखर तुम्ही संकटात असता you cannot even believe that name has power to free you, to bless you, heal you. तुम्ही विश्वास देखील करू शकत नाही की ते नावामध्ये सामर्थ्य आहे तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी, मोकळा करण्यासाठी, मुक्त करण्यासाठी. Amen. आमेन. You need to break that. आणि तुम्ही ते सवय तोडले पाहिजे, You need to repent तुम्ही पश्चाताप केले पाहिजे and know आणि जाणले पाहिजे that this name is the name above every name. की हा जो नाव आहे सर्व नावापेक्षा वर आहे. Every knee should bow. प्रत्येक गुडघा टेकला पाहिजे, Every tongue will confess प्रत्येक जीभ कबुली केली पाहिजे that Jesus is Lord. की येशूच प्रभू आहे. Amen. आमेन. You must come up to that once again. आणि तुम्ही त्या पातळीपर्यंत परत उठले पाहिजे. You must know that when I take that name, तुम्हाला माहिती पडले पाहिजे जेव्हा मी तो नाव घेतो I'll get the answer. मला उत्तर मिळेलच. If I'm praying for healing, जर मी आरोग्यासाठी In that प्रार्थना name, त्या नावामध्ये I'll be healed. मला आरोग्य मिळेल, I'll be blessed. मी I'll आशीर्वादित, be delivered. माझी सुटका होणार. That name cannot be conquered. आणि तो नावावर कोणी मात करू शकत That नाही. name is the highest name. आणि तो नाव सर्वात उंच नाव आहे. Recognized in the three realms, heaven, earth, under the earth. आणि स्वर्गामध्ये, पृथ्वीवर आणि पृथ्वी खाली हे नाव खूप थोर आहे, महान आहे. Amen. आमेन. Did you ever meditate on that name? आणि तुम्ही ह्या नावावर कधी मनन केले का? Because you would need that name anytime. कारण कधीही तुम्हाला ह्या नावाचा उपयोग पडणारच आहे. Amen. Amen. I know many people have been delivered मला माहिती अनेक लोकांची सुटका झाली आहे when they were facing a crisis, जेव्हा ते संकटाचा सामना करत होते and knowing the power behind that name, आणि त्यांना ते नावाच्या मागे जो They सामर्थ्य just आहे ते said, माहिती होते. "Jesus." त्यांनी फक्त म्हटले येशू and they were helped. आणि त्यांची मदत They झाली, were त्याला blessed. ते They were आशीर्वादित, delivered. त्यांची सुटका झाली. Amen. आमेन. This name depicts his character, his authority. आणि त्याचे हे जे नाव आहे त्याचे चरित्र त्याच्या अधिकाराला सादर करत You know आहे. that name Jesus also means the Lord saves, आणि हा जो नाव येशू आहे त्याचा अर्थ आहे की प्रभू तारण करतो or Jesus is the salvation. किंवा येशू तारण आहे. That's what Matthew 1:21.
आणि असंच मत्ते It says, 1:21 म्हणत आहे, she gave birth to a son, आणि तिने पुत्राला जन्म दिले and you have to give him the name Jesus, आणि तुम्ही त्याचे नाव येशू ठेवले पाहिजे. Why? का? because कारण he will save his people from their sins. तो लोकांना त्यांच्या पापापासून तारण So देणार. his name is not empty, म्हणून त्याचे नाव रिकामा नाही, it is connected ती जुडलेली आहे to the Savior. तारणहारा बरोबर. It is connected, आणि हा जो To नाव आहे healing. जुडलेली आहे it आरोग्य is बरोबर. connected to blessing. हा नाव आशीर्वादाबरोबर जुडली आहे. Amen. आमेन. It is not an empty name, आणि हे रिकामे शब्द नाही, it is connected आणि ह्या नावाची जोड आहे to the Godhead ते देव मस्तकामध्ये and to the power. आणि त्या सामर्थ्याकडे. Amen. आमेन. So don't take it lightly. म्हणून ह्या नावाला Be हलकेरित्या घेऊ नका careful how you are using this name. आणि खूप जपा, खूप सावध राहा की तुम्ही ह्या नावाचा कसा उपयोग करत आहात. कभी लगेगा बोल नहीं सकते. Instead of using the name in vain, oh Jesus, oh नहीं. कभी तुम प्रॉब्लम में आए, Jesus, you just call on the name of the Lord. The Bible says you will be saved. आणि शास्त्र म्हणते तुम्ही फक्त प्रभूच्या नावावर हाक मारा आणि तुमच्या तारण होणार. Now learn this. आता तुम्ही हे शिका There is power in this name. की ह्या नावामध्ये सामर्थ्य आहे. Amen. Amen. There is power in this name. आणि ह्या नावामध्ये सामर्थ्य It आहे is not empty. आणि हा नाव रिकामी नाही. Let's make sure that we respect this name आपण खात्री करून घेऊ की आपण ह्या नावाचा आदर करत and we आहे. just don't use it in a way that has no meaning. आम्ही असंच काही अर्थशिवाय ह्या नावाचा उपयोग करू नये. I think if you misuse it for long आणि जर तुम्ही खूप पर्यंत ह्या नावाचा दुरुपयोग करत आहे in your daily life, तुमच्या रोजच्या जीवनामध्ये, and then when you're in crisis, you need that answer in that name, आणि जेव्हा तुम्ही संकटात असतो आणि त्या नावामध्ये तुम्हाला उत्तर पाहिजे त्यावेळेस, it will become difficult for you to get it. मग तुम्हाला त्यावेळेस अवघड होणार उत्तर मिळवण्यासाठी. Now, the good news is this. आता चांगली बातमी अशी Do आहे, you know that Jesus gave us the power of attorney, आणि तुम्हाला माहिती आहे येशूने आपल्याला अधिकाराचे सामर्थ्य दिले आहे. authority. आणि अधिकाराचे सामर्थ्य It's दिले a आहे. legal term. आणि हे कायदेशीर शब्द आहे लिख के दिया है तुम. आणि लिहून दिलेले आहे येशूने आपल्याला हे नाव, Stamp मार के दिया heaven का. आणि स्वर्गाचा सिक्का मारून दिलेली आहे. It's a legal term आणि हे कायदेशीर शब्द आहे to use his name. की आपण त्याच्या नावाचा उपयोग केला पाहिजे. ह्याचा अधिकार येशूने He आपल्याला gave दिला the right to his church. आणि येशूने त्याच्या मंडळीला ही हक्क किंवा अधिकार दिलेले आहे त्याच्या नावाचा उपयोग करण्यासाठी. Amen. आमेन. एक नाम दिया है तुमको और that has all the power आणि त्या नावामध्ये सर्व सामर्थ्य आहे is given to you. आणि हे नाव तुम्हाला देण्यात आलेली आहे. Amen. आमेन. Those who believed in Jesus आणि ज्यांनी ईश्वर विश्वास केला आहे have the right त्यांच्याकडे अधिकार आहे to use it. त्याचा उपयोग करण्यासाठी. God given right. देवाने दिलेले अधिकार आहेत Not everyone. आणि सर्वांना नाही. No. नाही, Only those who have believed in Jesus. फक्त ते लोक ज्यांनी ईश्वर विश्वास केलाय त्यांच्यासाठीच फक्त हे अधिकार आहे. Amen. आमेन. It has been given to us. आणि ही आपल्याला देण्यात आलेली आहे. I know some may not take it seriously, आणि काही लोक ह्या गोष्टीला गंभीरतेने घेणार नाही. but once you know, पण एकदा तुम्हाला समजले I need this name. की मला ह्या नावाची गरज लागणारच. Amen. आमेन. When it is impossible with men, it जेव्हा is possible with God. जेव्हा मनुष्याबरोबर अशक्य असतो तेव्हा ती गोष्टी देवाबरोबर शक्य असतो. कभी कभी ऐसा हालत रहेगा तुमको ज्यादा बोल नहीं सकता है, सिर्फ एक शब्द बोलने का रहेगा, ओ प्रभु यीशु बोलो सिर्फ. Amen. So much power. आणि किती सामर्थ्य आहे या You have been नावामध्ये. using as a waste word, आणि तुम्ही व्यर्थ म्हणून ह्या नावाचा उपयोग करत होता, but now we must change. पण आता तुम्ही बदलले पाहिजे. Knowing that God has sanctified, lifted, blessed this name forever. आणि हे जाणून की देवाने ह्या नावाला उंच केले आहे, पवित्र केले आहे, शुद्ध केले आहे युगानुयुगसाठी. And we will use it wisely, आणि आपण सुज्ञतेने हुशार रीतीने ह्या नावाचा उपयोग not करणार. as a waste word, एक व्यर्थ शब्द म्हणून नाही, no use word, आणि निरुपयोगी शब्द म्हणून नाही, fun word, मजा असं शब्द mockery नाही, word. आणि थट्टाचा शब्द म्हणून नाही. No. नाही. That's what the devil wants. आणि असं शैतानाला पाहिजे, Because he fears only one name. कारण शैतान एकाच नावाला घाबरतो That's the name of Jesus. आणि तो आहे येशूच्या नावाला. Because Jesus defeated him. कारण येशूने त्याला पराभूत केला. Now, long time back I shared आणि खूप वेळेपूर्वी मी तुम्हाला सांगितले what happened की काय होतो when Jesus died. की जेव्हा येशू मरण पावलं तेव्हा काय झालं. Remember,
हे लक्षात ठेवा. That Holy Spirit has taught me. आणि पवित्र आत्म्याने हे मला शिकवले आहे. How he went into hell. कसं येशू नरकात गेला And the devil thought he had conquered him. आणि शैतानाला वाटले की त्यांनी येशूवर मात केला आहे. So you know what he did? म्हणून त्यांनी काय केला माहिती आहे He का? called all his big shots. त्यांनी आपलं सर्व मोठे हस्तींना बोलवले, मोठमोठे लोकांना बोलवले Big authority and power. आणि ज्या लोकांकडे खूप अधिकार होते, सामर्थ्य होते, त्या लोकांना And बोलवले made them to sit in the first आणि seat त्यांना पूर्ण पहिला खुर्चीमध्ये बसायला लावले, to mock Jesus. पहिल्या रांगामध्ये बसायला लावले येशूची थट्टा करण्यासाठी. He thought he killed him आणि त्याला वाटलं की त्यांनी येशूचा वध केला and he's taken in hell. आणि येशू आता नरकात आहे. Our father kept quiet, Jesus kept quiet. आपला देवपिता गप्प बसला, येशू गप्प बसले. Till Satan did all his setup. जोपर्यंत शैतानाने आपली सर्व मांडली केली नाही, व्यवस्था केली नाही, तोपर्यंत All the bigger high ups in front, आणि सर्व मोठमोठे लोकांनी त्यांना प्रथम रांगेत demons ठेवले, and the lower ones दुरात्मे behind. आणि खालच्या दर्जाच्या जे दुरात्मे आहेत तो त्यांना And they were मागे all ठेवले waiting आणि ते सर्व वाट बघत होते to celebrate साजरा करण्यासाठी Satan's victory over Jesus. आणि शैतानाचा विजय येशूवर. Amen. आमेन. This is what happened in the 3 days. आणि ह्या 3 दिवसामध्ये हीच गोष्टी झाली. One day I'll write it in depth on the Facebook. एक दिवस मी फेसबुकवर सविस्तर ही गोष्टी लिहिणार आहे. But suddenly the power of God came on Jesus पण अचानक देवाचं सामर्थ्य येशूवर आले because he finished his work कारण त्याने आपले पूर्ण काम केले and released the heaven's power. आणि स्वर्गाचं सामर्थ्य त्यांनी मोकळा केला. He was burnt. He was burnt. आणि त्याला जाळण्यात आले Removed all his authority आणि त्याचे सर्व अधिकार काढण्यात आले which the devil had. जो शैतानाकडे होता. The keys of life, death, hell. आणि जीवनाचे, मृत्यूचे, नरकाचे जे किल्ली शैतानाकडे होते ते येशूने Took it from घेतले. him. त्यांनी शैतानाकडून घेतले. Amen. आमेन. He made an open show, the Bible आणि says. त्यांनी उघडा तमाशा केला असं शास्त्र म्हणत आहे. You read it. आणि उघडा प्रदर्शन केला असं शास्त्र म्हणत आहे. Our तुम्ही वाचा. Father made the first show आपल्या देवपिताने प्रथम तमाशा when he केले banished all the demons. जेव्हा त्यांनी सर्व दुरात्म्यांना तडीपार केले That was a big show. आणि तो एक मोठा प्रदर्शन होता. Second show Jesus made आणि दुसरा प्रदर्शन येशूने दाखवले by defeating Satan, शैतानाला पराभूत करून removing all his medals आणि त्याचे सर्व power. पदक, सर्व सामर्थ्य काढले And he burnt even the front seat आणि holders. प्रथम बसलेल्या रांगेत जे लोक होते त्या सर्वांना त्यांनी भस्म केला. You know, there is no healing for them. आणि त्यांच्यासाठी आता काय आरोग्य नाही, जे जाळून गेले No healing. त्यांच्यासाठी काय आरोग्य नाही. So that was the greatest show. म्हणून तो दुसरा तमाशा होता. The third show will be, आणि तिसरा देखावा असेल, Of Holy प्रदर्शन Spirit. पवित्र आत्म्याचे प्रदर्शन असेल and that is kept for us. आणि ती प्रदर्शन आपल्यासाठी राखून ठेवलेली आहे. Amen. आमेन. For his bride, for the church. आणि त्याच्या वधूसाठी, मंडळीसाठी. So be ready म्हणून तयारीत राहा. for a show now. आता एक तमाशा होणार We आहे have entered त्याच्यासाठी. into that period. आम्ही त्या काळामध्ये प्रवेश केला आहे. Amen. आमेन. Where the church is going to be lifted up. जिथे मंडळीला उंच करण्यात येणार. Amen. आमेन. Now this is our time. आता ही आपली वेळ आहे. Don't hear doom and gloom messages. आणि उदासाचे, दंडाग्याचे संदेश ऐकू I नका. always tell my wife, आणि पास्टर नेहमी मला सांगत आहे Satan's time is over. शैतानाच्या वेळ समाप्त झाली आहे. Hello. His time is over. आणि शैतानाच्या वेळेची अंत झाली आहे. Many are talking of the rapture. Rapture is not going to happen now. अनेक लोक स्वर्गरोहणाविषयी बोलत आहे. स्वर्गरोहण आता होणार नाही. Nothing at all. आणि ही गोष्टी आता तर मुळीच होणार You can नाही. write it down. आणि in तुम्ही your book. लिहून घेऊ शकत आहे तुमच्या It won't पुस्तकामध्ये happen now. की ही गोष्टी आता होणार नाही. Many are prophesying. It won't अनेक happen. लोक संदेशवाणी देत आहे This स्वर्गरोहणाविषयी. is our time. आणि ही आता आपली वेळ Be आहे. prepared तयारीत for राहा a great explosion. महान उघडकीसाठी. Amen. आमेन. And thank God आणि प्रभूला धन्यवाद द्या that God has kept you in this time to see this. की प्रभूने तुम्हाला ह्या काळामध्ये, वेळेमध्ये ठेवले आहे ते प्रदर्शन पाहण्यासाठी. कितने लोगों का इच्छा था ये सब देखने के लिए, उन तो गए. तुम धन्यवाद दो इस समय में जब विक्ट्री दिखेगा हम रहेंगे as a witness. Amen. आणि जेव्हा विजय येणार आपण साक्षी म्हणून इथे असेल. The church doesn't know this. आणि revelation. मंडळीला ही प्रकटीकरण माहिती नाही. Many are taken up into this bad days. आणि अनेक लोक वाईट दिवसामध्ये वाहून गेले आहेत. And the devil is having a hearty laugh. आणि शैतान त्यांच्यावर बघून खूप हसत आहे. Okay, so here we see. म्हणून इथे आपण पाहतो This is the legal term.
आणि हे कायदेशीर शब्द आहे. And Jesus said, आणि येशू म्हणाले we could use his name in prayer. आपण त्याच्या नाव प्रार्थनामध्ये उपयोग करू शकत He said आहे. we could use his name in dealing with demons. आणि येशूने सांगितले दुरात्म्याशी व्यवहार करताना तुम्ही त्याच्या नावाचा उपयोग करू He शकत said we आहे. could use his name in ministering healing. आणि येशूने सांगितले आपण त्याचे नाव घेऊ शकत आहे जेव्हा आपण आरोग्याची सेवा करत आहे तेव्हा. And here is the secret आणि इथेच रहस्य आहे, in the गुज आहे. use of that name. त्या नावाच्या उपयोगामध्ये इथेच एक रहस्य आहे. Amen. आमेन. To live a victorious life. एक विजयशाली जीवन We जगण्यासाठी have depended too much of the time on our own ability आपण खूप वेळ आपल्या स्वतःच्या क्षमतावर आधारित असतो to deliver someone. कुणाची सुटका करण्यासाठी. When in reality it is the name that does all. पण अस्तित्वामध्ये येशूच्या नावच सर्व गोष्टी करून दाखवतो. And everything is invested in that name. आणि प्रत्येक गोष्टी त्या नावामध्येच गुंतलेली आहे. Amen. आमेन. You know, prayer is a great privilege for us. आणि प्रार्थना एक खूप महान सौभाग्याची गोष्टी आहे आपल्यासाठी. Prayer should not be the last आणि but our first line of defense. आणि प्रार्थना अगदी शेवटची गोष्टी नसले पाहिजे पण प्रार्थना सर्वात प्रथम गोष्टी असले पाहिजे आपल्या सुरक्षासाठी. Amen. आमेन. You know what many Christians do? They'll try everything, आणि the natural. आणि अनेक ख्रिस्ती काय करत आहे नैसर्गिक मध्ये ते सर्व गोष्टीचा और नहीं प्रयत्न चला. करत आहे. तो लास्ट में प्रभु मैं आया हूँ तेरे पास. आणि जर काय झाले नाही तर शेवटी ते प्रभूकडे येतात. You go to the Lord first. आपण प्रभूकडे प्रथम गेलो पाहिजे. When you come to God, जेव्हा तुम्ही देवापुढे येतात you show His ability, तुम्ही देवाची क्षमता देवाची कुवत trusting दाखवता. in His power. त्याच्या सामर्थ्यावर तुम्ही भरोसा करत And this आहे. is humility, आणि हीच नम्रता आहे. not me but you, आणि मी नाही प्रभू पण तुम्ही. not in my ability but your ability. माझ्या क्षमतामध्ये नाही पण प्रभू तुझी क्षमतामध्ये. Did you understand this? तुम्हाला Okay. इथपर्यंत समजले का? Why fight with something yourself when you can invite God into the situation? आणि स्वतःशी लढण्याच्या ऐवजी तुम्ही हे का करत नाही की तुम्ही प्रभूला तुमच्या परिस्थितीमध्ये आमंत्रण का देत नाही And have the divine help. आणि दैवी आरोग्य तुम्ही का मिळवून That's why घेत the नाही. first thing we do is prayer. म्हणून प्रथम गोष्टी आम्ही काय करतो आम्ही प्रार्थना करतो. Early in the morning, भल्या पहाटे I do my prayer. पास्टर त्यांची प्रार्थना She करतात. does her prayer. मी माझी प्रार्थना करते. And then after we finish our prayers, आणि आमच्या दोघांच्या प्रार्थना then संपल्यावर we sit together to pray together. मग आपण दोघं एकत्रित बसत आहे एकत्रित प्रार्थना And I become करण्यासाठी. very happy. आणि पास्टर खूप खुश होतो I've prayed. की आम्ही प्रार्थना केली आहे. Amen. आमेन. It's like, oh, my God could have bold the eye. Bas. Amen. He will Amen. take care. आणि मी देवाला सर्व सांगितले देव आता काळजी So, घेणार. first thing you just tell him everything. आणि प्रथम आहे तुम्ही सर्व गोष्टी देवाला सांगा. Now let us see the scriptures आता आपण वचने About पाहूया prayer. प्रार्थनाविषयी and the power आणि that is सामर्थ्याविषयी in prayer. जो प्रार्थनामध्ये When we आहे. pray in the name of Jesus. जेव्हा आपण येशूच्या नावामध्ये प्रार्थना करतो Now तेव्हा. Jesus said in regard to use of his name in prayer, आणि येशूने सांगितले प्रार्थनामध्ये जेव्हा आपण त्याच्या नावाचा उपयोग करतो. John 16:24. योहान 16:24 He says, up till now आणि त्यांनी सांगितले आतापर्यंत or till this time, किंवा ह्या वेळेपर्यंत you asked nothing in my तुम्ही name. माझ्या नावामध्ये कुठल्याही गोष्टीची मागणी केली नाही. Now ask आता मागा and you shall receive, आणि तुम्हाला मिळेल that your joy may be full. जेणेकरून तुमचा आनंद विपुल होणार. Now what was the Lord telling the disciples? आणि प्रभू शिष्यानं काय बोलत होता. Up till that time when he was there on this earth, आणि जोपर्यंत तो ह्या पृथ्वीवर होता तो वेळेपर्यंत they had asked nothing in his name. आणि शिष्यानी येशूच्या नावामध्ये कुठल्याही गोष्टीची And मागणी now केली. he's talking to the new time आता तो नवीन काळाच्या The new लोकांना day. बोलत नवीन दिवसासाठी बोलत upon आहे. the earth, पृथ्वीवर जी and आहे he's telling them, आणि तो त्यांना सांगत आहे. at that time आणि त्या वेळेमध्ये you ask तुम्ही मागा and you shall receive. आणि तुम्हाला मिळेलच. We are in that time. आम्ही त्या वेळेमध्ये आहे. Amen. आमेन. Now we can ask the Father in Jesus' name. आता आपण पिताकडे येशूच्या नावामध्ये मागणी करू शकतो. Now, we don't ask for Jesus' sake. आपण येशूसाठी मागत नाही. Asking for Jesus' sake is not asking in His name. आणि येशूसाठी मागणे म्हणजे येशूच्या नावात मागणे We are नाही. asking for our sake. आपण आपल्यासाठी मागत आहे. It isn't Jesus who needs healing. आणि येशूला आरोग्याची गरज नाही. It is we who need healing and आम्हाला blessing. आरोग्य आणि आशीर्वाद पाहिजे. He doesn't need an answer. आणि येशूला उत्तर नको. We do. आम्हाला पाहिजे Many उत्तर. pray for Jesus' sake आणि अनेक लोक येशूसाठी प्रार्थना करतात because of the lack of right knowledge. कारण त्यांच्याकडे योग्य ज्ञान नाही And म्हणून. this is one of the reasons many prayers are destroyed आणि ह्या कारणामुळे आपल्या अनेकांची प्रार्थनाचा नाश होतो. and have not worked
आणि त्यांची प्रार्थना कार्यरत Because झालेली they नाही prayed for Jesus' sake instead of Jesus' name. आणि त्यांनी येशूसाठी प्रार्थना केले येशूच्या नावाच्या ऐवजी. Now, John is telling us योहान आता आपल्याला सांगत आहे that the prayer prayed in his name की जी प्रार्थना आपण येशूच्या नावात प्रार्थना करत will आहे receive God's special attention. त्याला देवाच्या विशिष्ट लक्ष येईल. Amen. आमीन. अगर तुम प्रभु यीशु के नाम से प्रार्थना करते हो तुमको स्पेशल अटेंशन मिलेगा. हाँ, good. See, many didn't know this, अनेक लोकांना हे माहिती नव्हते that when you pray in Jesus' की name, जेव्हा तुम्ही येशूच्या नावात प्रार्थना करणार your prayer will be treated special. तुमच्या प्रार्थनाला विशिष्ट असं समजले जाणार. Notice what Jesus is saying. आणि बघा येशू काय बोलत होता You ask of the Father आणि तुम्ही पिताकडे मागत आहात in my name. माझ्या नावामध्ये मेरे नाम में मांगो. आणि माझ्या नावामध्ये पिताकडे मागणी करा. तुम्हारा नाम पे किसका नाम पे नहीं, मेरा नाम प्रभु यीशु का नाम से मांगो. In my name. आणि माझ्या नावामध्ये And I मागणी will endorse it. I will approve it. आणि for मी you. त्याला मान्यता देणार त्याला सिद्धता देणार And our Father will give it to you. आणि आमच्या देव पिता ती गोष्टी तुम्हाला देणार. Amen. आमेन. मेरा नाम अगर तुम यूज करता है, I will endorse it for you. आणि जर तुम्ही माझ्या नावाचा उपयोग करत आहे त्या नावाची मान्यता मी तुम्हाला It देणार will be approved, accepted, आणि त्या गोष्टीची मान्यता होणार स्वीकृती होणार and the Father will give it to you. आणि आमच्या देव पिता ती गोष्टी तुम्हाला देणार. Amen. आमेन. So simple. आणि इतकं सोपं आहे. We added something to what Jesus did, said, आणि आपण येशूने जे केले आहे त्याच्यामध्ये काय भर केली आहे का? we added, if it is your will. आणि आपण ह्या गोष्टीची भर केली आहे, जर तुझी इच्छा आहे तर. So when prayers were not answered, जेव्हा प्रार्थनाचे उत्तर आपल्याला मिळाले नाही then somebody will say, oh, maybe it's not God's will. मग काय लोक तुम्हाला बोलणार कदाचित ही देवाची इच्छा नसेल. See, this is a new doctrine that's come then. आणि ही एक नवीन शिकवण आलेली आहे. You don't find that kind of talk in the New Testament. आणि असं प्रकारच्या जी भाषा आहे आपल्याला नवीन करारात दिसत नाही. You know, when you tell someone, हाँ मैं प्रार्थना किया नहीं होगा, हाँ इसका मतलब प्रभु का इच्छा नहीं है. See, they cancelled it. आणि त्यांनी तुमच्या प्रार्थनाला रद्द केले. Because he didn't answer, so it's not his will. आणि प्रभूने उत्तर दिले नाही म्हणून ही त्याची इच्छा नाही असं झाले If it आहे. was his will, he would have answered it. जर देवाची इच्छा असते तर देवाने तुमच्या प्रार्थनेचे उत्तर दिले असते. When you're always asking that which is based in line with God's word. आणि जेव्हा तुम्ही कुठल्याही गोष्टीची विनंती करत आहे तुम्ही त्या गोष्टीची विनंती करत आहे जे देवाच्या वचनाच्या ओळीत आहे रांगेत आहे. If you don't know the word, जर तुम्हाला शब्दच माहिती now, नाही see, whatever you ask according to his will, आणि जे काही तुम्ही देवाच्या इच्छा अनुसार मागत आहे in Jesus' name, येशूच्या नावात our Father answers it. आपला देव पिता त्या प्रार्थनेचे उत्तर How देतो. to know God's will? आपल्याला देवाच्या इच्छा The आता word कसं of कळेल? God is God's will. देवाच्या वचनच देवाची इच्छा The आहे word of God is God's mind. आणि देवाच्या वचन देवाचं मन आहे. When you pray in line with God's word, it is God's will, and you will definitely get the answer. जेव्हा तुम्ही देवाच्या वचनाच्या ओळीत प्रार्थना करेल तेव्हा ती देवाची इच्छा असते आणि नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रार्थनेचे You उत्तर don't pray मिळेल. wrong prayers. आपण चुकीच्या प्रार्थना करू शकत नाही. प्रभु मेरे को 2 wife दो. So God cannot bless that. आणि prayer. मला 2 पत्नी दे असं ह्या प्रार्थनेचे उत्तर प्रभू देणार नाही. प्रभु उसको बीमारी दो, उसको कैंसर दो. ऐसे सब प्रेयर नहीं आंसर करेगा. That's not in line with God's word. आणि तो जो प्रार्थना आहे देवाच्या वचनाच्या ओळीत नाही. Amen. Amen. So know the word. म्हणून वचन जाणून घ्या. When you know the word, जेव्हा तुम्हाला शब्द माहिती you असते are praying according to his will. तुम्ही त्याच्या मर्जी अनुसार प्रार्थना करत आहे. One more thing I want to make it clear in this. आणि अजून एक गोष्टी इथे स्पष्ट करायचं आहे. This prayer is for you. आणि ही जी प्रार्थना आहे तुमच्यासाठी आहे. Now this prayer cannot be used for others. आणि ही जी प्रार्थना आहे तुम्ही दुसऱ्यांसाठी उपयोग करू You know, शकत when you नाही. pray for someone else, जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी प्रार्थना करत आहे their will always comes in the situation. त्यांची जी मर्जी आहे इच्छा आहे नेहमी त्या परिस्थितीमध्ये येतो. Amen. आमेन. See, you know, I've seen many people, they not knowing the word of God, they say, oh, you know, suppose a man of God's son is gone wrong.
समजा एक देवाच्या सेवकाचा पुत्र चुकीच्या मार्गेत गेला आहे अरे उसका बेटे को सिखा नहीं सकता, हमको क्या सिखाएगा? दैट इज रॉन्ग. आणि जर तो आपल्या लेकरूला शिकवू शकत नाही मग आम्हाला काय शिकवणार, ही गोष्टी चुकीचं आहे. वी कांट से दैट. आपण असं बोलू शकत नाही. नाउ लेट मी टीच यू दिस. दिस इज आल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तुम्हाला हे गोष्टी शिकवतो ही महत्वाची आहे. When you are praying for anyone who is beyond the age of maturity, जेव्हा तुम्ही कुणासाठी प्रार्थना करत आहे जो प्रौढपणाच्या वेळेच्या पलीकडे गेले आहे, you are responsible. मग तुम्ही जबाबदार आहात. It is your faith that works for your child. आणि ही तुमचा विश्वास आहे जो तुमच्या लेकरूसाठी काम Our करतो. parents must know this. म्हणून आई वडिलांना हे समजले When you पाहिजे. have a child जेव्हा तुमचा लेकरू असतो who is below the age of maturity, जो प्रौढपणाच्या वयाच्या खाली असतो that child cannot express faith. आणि तो जो लेकरू आहे आपला विश्वास व्यक्त करू That शकत child नाही cannot protect. आणि तो लेकरू स्वतःचे रक्षण करू शकत The नाही. parents are responsible. मग आई वडील तिथे जबाबदार असतो. You must be very careful तुम्ही खूप जपले पाहिजे that you are the true protector. की तुम्ही त्याच्या खरा संरक्षक असतो. Amen. Amen. If you bring in darkness in your life, जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अंधकार आणले it affects your child. मग त्याचा परिणाम तुमच्या लेकरूवर होतो. Keep this in your mind. आणि हे गोष्टी तुमच्या लक्षात ठेवा. If your child is below the age of maturity, जर तुमचं जे लेकरू आहे प्रौढपणाच्या वयाच्या खाली आहे तर the parents are responsible. मग आई वडील तिथे जबाबदार God असतात. holds the parents responsible. देव आई वडिलांना जबाबदार And the ठरवतो. devil knows this. आणि शैतानाला ही गोष्टी माहिती So आहे. he makes the parents to get defiled म्हणून तो आई वडिलांना दूषित करतो, विटाळतो, so that he can touch your child. जेणेकरून तो तुमच्या लेकरूला स्पर्श करू शकतो. Amen. आमीन. But when the child is beyond the age of maturity, पण जेव्हा तो लेकरू प्रौढपणाच्या वयात येतो that child has its own responsibility. मग त्या लेकरूने आपली स्वतःची जबाबदारी घेतली पाहिजे. You know, when a small, this is what Holy Spirit showed me. आणि असंच पवित्र आत्माने मला A दाखवले. small child looking at the daddy, आणि एक लहान लेकरू आपल्या and the वडिलांकडे daddy is बघून worshiping. आणि वडील आराधना करत The आहे, child also is worshiping. मग तो लेकरू देखील आराधना करतो He's just copying it. आणि तो लेकरू फक्त वडिलांच्या नकल करतो That worship cannot protect. आणि तो आराधना त्याचे रक्षण करू शकत नाही. It's the parents' prayer that protects. आणि आई वडिलांची प्रार्थनाच त्या लेकरूच्या संरक्षण करतो. Amen. आमीन. God has loaned the child to the parents. प्रभूने हे जे लेकरे तुम्हाला दिले एक उसनं म्हणून दिले, कर्ज म्हणून दिलेली आहे. He will take it back. प्रभू परत ती घेणार आहे. Hello. Yes, we are all going back to our father. आपण सगळे लोक परत आपल्या पिताकडेच जाणार आहे. Our parents were just temporary parents, आपले आई वडील फक्त तात्पुरता पाळक होते, not permanent. कायमचा नाही. Amen. आमेन. Know this well. These are all mysteries. आणि One day I'll reveal to you. हे सर्व रहस्य आहे, एक दिवस मी तुम्हाला हे प्रगट करणार आहे. So when your child is beyond the age of maturity, म्हणून जेव्हा तुमच्या लेकरू प्रौढपणाच्या Suppose वयाच्या पलीकडे गेला आहे, your child drinks, समजा तुमच्या लेकरू दारू पितो, you can pray, तुम्ही प्रार्थना करू शकत but you आहे. cannot force your will, your prayer on that person's will. पण तुम्ही तुमची जी मर्जी आहे, तुमची जी प्रार्थना आहे त्या दुसऱ्या व्यक्तीच्या मर्जीवर थोपू शकत नाही, You लागू करू शकत cannot नाही. control any human being. आणि तुम्ही कुठलाही मनुष्य जातीवर नियंत्रण करू You have शकतच no नाही. right or authority. आणि तुम्हाला काय अधिकार नाही, तुम्हाला काय हक्कच You have नाही. been given authority and right only over Satan and demons. तुम्हाला अधिकार व हक फक्त शैतान व दुरात्मांवरच दिलेली आहे. Amen. आमीन. तुम्हारा इच्छा उनके ऊपर चल सकता, human beings के ऊपर नहीं चल सकता है, because God respects every human being's free will. कारण देव प्रत्येक मनुष्य जातीच्या स्वतंत्र इच्छाचा मान करतो. So, but that doesn't mean you should not pray. ह्याचा अर्थ असं नाही की तुम्ही प्रार्थना नाही केली Now, what पाहिजे. happens in prayer? आणि प्रार्थनामध्ये काय होतो? Now, you cannot push something off on someone else when that person doesn't want it. आणि तुम्ही दुसऱ्या व्यक्तीवर तुमची गोष्टी घालू शकत नाही जेव्हा तो व्यक्तीला तसं करायचीच इच्छा नाही. Suppose तुम प्रेयर करो, प्रभु उसको ना दारू का आदत छोड़ दो, वो बोले क्यों, मेरे को दारू पीने का है. You see, your prayers cannot force that person. आणि तुमची जी प्रार्थना आहे त्या व्यक्तीवर बळजबरी करू शकत नाही, It will help. पण काय मदत होऊ Because the शकते. demonic forces कारण जी शैतानी शक्ती is आहे influencing that person to drink. त्या व्यक्तीला प्रभावित करत आहे दारू And पिण्यासाठी. your prayer has power over the demonic forces and you can break it. आणि तुमच्या सामर्थ्य, तुमच्या प्रार्थनेला त्या शैतानी सामर्थ्यावर ताकद आहे, म्हणून तुम्ही त्या शैतानी सामर्थ्याला तोडू शकत So नाही. on his own free will, आणि स्वतःच्या स्व इच्छेने he may not want to.
त्याला असं करायची इच्छा नसेल. Amen. Amen. When the demonic forces leave, पण जे दुरात्मे जे आहे त्याला प्रभावित he करतात can operate on his own will, not be enforced by the devil. आणि जेव्हा दुरात्म्याची शक्ती सोडून जात आहे तेव्हा तो आपल्या स्वतःच्या मर्जीने कार्य करू शकत आहे आणि दारू सोडू शकत And आहे. your prayer brings the power of God. आणि तुमच्या जे प्रार्थना आहे देवाचं सामर्थ्य घेऊन And through येते that power, that person can be convicted. आणि त्या सामर्थ्याने त्या व्यक्तीला जाणीव होऊ A शकतो. time may come, he'll say, I don't want to drink. आणि अशी एक वेळ येणार जेव्हा तो स्वतःच बोलेल की आता मला दारू पियायचीच इच्छा नाही. Amen. आमेन. This is the way prayer works. आणि अशा प्रकारे प्रार्थना काम But करतो. you can never push something off on someone else when that person doesn't want it through prayer. पण तुम्ही तुमच्या स्वतःची गोष्टी दुसऱ्या व्यक्तीच्या मर्जीवर घालू शकत नाही जेव्हा त्या व्यक्तीला ती गोष्टी नको असतो तेव्हा. So don't blame the parents म्हणून आई वडिलांवर दोष लावू for नका the children's bad behavior, आणि लेकरांच्या वाईट वर्तणुकीसाठी or husband or wife or anyone. आणि पती पत्नी कोणी असू द्या. Amen. आमेन. ये मत बोलो नहीं, वो उसको बेटे को नहीं सिखा सका, बेटी को नहीं सिखा सका, उनका परिवार को नहीं सिखा, हमको क्या सिखा, ऐसा कभी मत बोलो. क्योंकि कितना भी अच्छा रहने दो, किसी को भी अपन उसका इच्छा फोर्स नहीं कर सकते. Did you understand this? आणि तुम्हाला इथपर्यंत See, समजले if का? we could do that, जर आपण असं करू शकत होते we would all put salvation on everybody. मग आपण सर्वांवर तारण लागू केले असते I want everyone to be saved. की देव माझी इच्छा आहे की सर्वांचे तारण वो झाले बोलेगा, पाहिजे. मेरा इच्छा नहीं, तेरे को मेरे को क्या करने का तेरी इच्छा नहीं, मेरा इच्छा है तू स्वर्ग जाने का. ऐसे बोल सकते क्या? नहीं. You know, I remember some months back, आणि काही महिन्यांपूर्वी मला एक गोष्टी आठवत आहे. here or Pimpri, I don't remember. इथे किंवा पिंपरी The मध्ये mother came up. आणि आई वर आली I said, what happened? आणि पास्टरने She विचारले said, का I want to pray for my son. आणि तिने सांगितले मला माझ्या मुलासाठी प्रार्थना He's करायची gone off track. आणि जो भटकून गेला आहे. I said, where's your son? आणि पास्टरने विचारले पुत्र कुठे आहे. She said, see down there. आणि तिने सांगितले बघा खाली आहे. I said, call him up. आणि त्याला वर बोलवा I'll pray. मी प्रार्थना So the करतो. mother said, beta, आओ ना. आणि आईने सांगितले मुला वर ये ना. That beta said, नहीं चाहिए मुझे. पुत्राने सांगितलं नको मला. नहीं नहीं प्लीज आना, मेरे को नहीं चाहिए. See, you cannot. I said, see, it won't help him. आणि पास्टरने सांगितले बघा काय होणार नाही. He doesn't want it. त्याला नको So prayer won't help him. म्हणून प्रार्थना त्याची काय मदत We can करणार. pray from here. आणि आपण इथून प्रार्थना करू All शकतो. that is influencing him, deceiving him, आणि सर्व गोष्टी जे त्याला प्रभावित करत आहे will फसवतात bind the spirit of deception. आणि त्या फसवणुकीच्या आत्म्याला आम्ही बांधून It टाकतो may take time. आणि त्याला वेळ लागू शकतो. Amen. आमेन. It may take time. त्याला वेळ लागू शकतो But we can keep on doing that. पण सतत आम्ही हे Because करत राहू that शकतो. person has closed his heart for God. कारण त्या व्यक्तीने आपलं हृदय देवासाठी बंद केलं आहे. Are you seeing this? तुम्ही हे पाहिले का. Okay, let's go forward. आपण पुढे जाऊया. You know, there are something the Bible does not cover, आणि अशी काय गोष्टी आहे जे शास्त्र समावेश करत नाही. but the spirit of everything is covered. The spirit of God covers everything. पण देवाच्या आत्मा प्रत्येक गोष्टीला समावेश For example, करतो. उदाहरणासाठी Should I buy this car? की मी असं मॉडेलचा कार घेतला पाहिजे. The Bible doesn't give us the scripture that tells you yes or no for this. आणि शास्त्र आपल्याला असं वचन देत नाही की तुम्ही असंच प्रकारच्या मॉडेलच्या कार घेतले पाहिजे असं उल्लेख You करत don't नाही. even claim someone. आणि आपण कुणावर आपलं लागू देखील करू शकत I नाही. claim this for my wife. I claim this for my husband. ऐसा नहीं बोल. आणि ही गोष्टी मी माझ्या पतीसाठी लागू करतो. ही गोष्टी मी माझ्या पत्नीसाठी I लागू want करतो. that girl to be my wife. आणि माझी इच्छा आहे की ती मुली माझी बायको झाली I पाहिजे. claim it in Jesus' आणि name. मी या गोष्टीला लागू करतो येशूच्या नावात. पहले उसको पूछो वो शादीशुदा है क्या. So find out all these things. आणि हे because- सर्व गोष्टी तुम्ही शोधा बघा. So you cannot just say that. आणि असंच तुम्ही बोलू शकत Because नाही. that person's will is there. कारण त्या दुसऱ्या व्यक्तीची मर्जी किंवा इच्छा असते. You know, many have done that. अनेक लोकांनी असं केले आहे. When asked, जेव्हा मी विचारले शादी नहीं किया, नहीं मैं एक क्लेम कर रहा हूँ, एक को क्लेम कर रहा हूँ यीशु के नाम से कि वो हो जाना चाहिए मेरा. तुम उससे बात करने बात नहीं किया, प्रभु यीशु के नाम से क्लेम कर रहा हूँ. अरे पहला पूछो, पहला वो शादीशुदा है क्या. हाँ? तुम क्लेम करते बैठा इधर, बात तो कभी किया नहीं उससे. See, these things, these are the wrong things people are doing. आणि असं चुकीच्या गोष्टी लोक करत आहे. So there are some things the scripture doesn't tell you. You buy white car or black car or. आणि असं काय वचन आहे जे तुम्हाला सांगत नाही पांढरा गाडी घ्या काळी गाडी घ्या असं काय उल्लेख करत नाही शास्त्र. But you have to have
you can ask for yourself some questions. पण तुम्ही स्वतःकडे काय प्रश्न विचारू शकत आहे Should I buy that car? की मी तो कार Can विकत I घेत afford it? का माझी ऐपत आहे का Or I'm just having an emotional moment, I want to buy it. आणि मी फक्त भावुक होत आहे म्हणून मला ते विकत घ्यायचं आहे Do I have to, means I have to make payments for so many years? आणि एवढं वर्षापर्यंत मला पैसे द्यावं लागेल. Holy Spirit will give you wisdom, मग पवित्र आत्मा तुम्हाला बुद्धी देणार. and you can also be guided when you have peace. आणि जेव्हा तुम्हाला मनात शांती येतो तेव्हा देखील तुमचे मार्गदर्शन Suppose होऊ तुमने शकते. कुछ सोचा ये होना है चाहिए, ये मुझे लेना चाहिए, ये वो करना चाहिए, तुमको शांति आया तो that means प्रभु का इच्छा है कि करो करके. So that's one. This is the way you have to check. आणि अशा प्रकारे तुम्ही तपासले पाहिजे. Let peace be your umpire. आणि तुमच्या मनामध्ये शांती असू द्या. If you don't follow peace, जर तुम्ही शांतीच्या मागे जात नाही and then you do, though that peace is not there, yet you do it, then it's not going to end up good. आणि जरी तुमच्या मनात शांती नाही आणि तरी तुम्ही ते गोष्टी केल्या मग त्याचा अंत बरोबर होणार नाही. So when it comes to praying for other people's needs, जेव्हा इतर गोष्टी लोकांच्या गरजांसाठी प्रार्थनेची बाब येतो remember His will comes in the way, लक्षात ठेवा त्या दुसऱ्या व्यक्तीच्या मर्जी रस्त्यात येतो and even that person's doubt can nullify the effects of your prayer. आणि तो दुसऱ्या व्यक्तीची जी शंका आहे ते देखील तुमच्या प्रार्थनामध्ये अडथळा घालू शकतो. But when you're praying for yourself, पण जेव्हा तुम्ही स्वतःसाठी प्रार्थना करत another person's unbelief दुसऱ्या व्यक्तीचा अविश्वास cannot affect your prayers. तुमच्या प्रार्थनामध्ये काय परिणाम करू शकत नाही. Whatever you're praying for your needs. आणि जे काही तुम्ही तुमच्या गरजांसाठी प्रार्थना करत असेल तेव्हा Amen. Amen. But if the child is below the age of maturity, पण जर तो लेकरू वयामध्ये आलेला नाही whatever you want, you can apply it. जे पण तुम्हाला पाहिजे त्या लेकरूसाठी तुम्ही लागू करू Whether the शकता child wants it or not, आणि त्या लेकरूला पाहिजे किंवा नाही it's the parents that decide what the child should have and should not have. आणि आई वडीलच निर्णय घेत आहे की त्या लेकरूला काय पाहिजे काय नाही पाहिजे. क्योंकि अभी तक उसका पूरा full इच्छा उसका responsibility पे नहीं आया. कारण तो मगर age अजूनपर्यंत maturity हो गया, then the will comes. जेव्हा तो प्रौढ होतो तेव्हा त्याच्या इच्छामध्ये Then you येतो cannot force your will on that person. आणि जेव्हा तो प्रौढ होतो तेव्हा तुम्ही तुमच्या मर्जी त्या लेकरूवर थापू Did you शकत नाही. understand all this? आणि Okay. इथपर्यंत तुम्हाला समजले Let's का? go a little further. चला आपण पुढे जाऊया. You know, some people when they are praying, आणि काही लोक जेव्हा ते प्रार्थना करत they'll आहेत say, ते बोलणार you know, when you pray, जेव्हा तुम्ही प्रार्थना करता sometimes the answer will be yes, sometimes it will be no. कधी कधी प्रार्थना जे उत्तर आहे ते होय असेल कधी नाही असेल. We never read that in the Bible. आपण असं वचन कधी शास्त्रामध्ये That's just वाचत नाही. human reasoning. फक्त मानवी हे एक विचार आहे. Jesus did not say, येशूने सांगितले up नाही till now you have asked nothing in my name. आतापर्यंत तुम्ही माझ्या नावामध्ये काय मागितले Ask नाही and you shall receive. मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. However, sometimes he can say no, sometimes he can say yes. He didn't say that. आणि कधी तुम्ही नाही बोलू शकत आहे कधी तुम्ही होय बोलू शकत आहे असं येशूने सांगितले नाही. No. नाही. Whatever you shall ask in my name, जे काही तुम्ही माझ्या नावात the Father मागणार will give it to you. He पिता said. तुम्हाला देणार असं येशू म्हणाले. Amen. Amen. So be careful what you hear from believers. म्हणून खूप जपा की तुम्ही विश्वासू लोकांकडून काय ऐकत You आहे. could get wrong information. तुम्हाला चुकीच्या सूचना मिळू शकत I नाही. heard someone wanted to get married, आणि मला माहिती होतं की कोणाला तरी लग्न and करायचं another believer acted as a prophet. आणि दुसरा जो विश्वासू होता संदेष्टा No, म्हणून that girl is व्यवहार not for you. Cancel it. नाही तो ती मुलगी तुमच्यासाठी नाही तुम्ही ते लग्न कॅन्सल करा. careful. तुम्ही जपा. Amen. आमेन. Why some don't get an answer? आणि काय लोकांना उत्तर का मिळत Some नाही. Christians could be good, काय ख्रिस्ती लोक चांगले असू living holy शकतात life, आणि पवित्र जीवन जगत असेल yet sometimes they don't get the answers to prayers. तरी कधी कधी त्यांना त्यांच्या प्रार्थनेचे उत्तर मिळत नाही. One of the reasons, आणि एक कारण आहे you cannot come to the throne of grace. तुम्ही कृपेच्या सिंहासनापुढे येऊ शकत नाही. Grace is Jesus. आणि कृपा येशू आहे Bragging about yourself. आणि स्वतःविषयी बडाई मारणे. I did this, I did that. मी हे केले ते I केले gave this, I gave that. आणि मी असं केले मी तसं दिले. You cannot come based on what you did. आणि तुम्ही काय केले आहे त्याची बडाई मारून तुम्ही प्रभूपुढे येऊ शकत नाही. You know, some people are so confident. आणि काही लोकांना इतका आत्मविश्वास पक्का आहे मिलेगा. की मला सगळं मिळेल. इसको बहुत विश्वास, हाँ विश्वास है. और तुम खरीद के उसका विश्वास देखा ना, वो विश्वास किस पे मालूम है? खुद पे.
what he did, what she did, आणि तिने काय केले, त्यांनी काय केले, not what Jesus did. येशूने काय केले ते महत्वाचे नाही. Are you seeing this? तुम्ही हे पाहिले का? You know, you could have confidence आणि तुम्हाला आत्मविश्वास असू and शकतो, faith, but this faith is on what you did. आणि तुम्हाला आत्मविश्वास आणि विश्वास असू शकत आहे, पण तुम्हाला विश्वास त्या गोष्टीवर आहे जे तुम्ही केले आहे, Not on what Jesus did. आणि येशूने काय केले त्याच्यावर So तुमचा these are विश्वास the नाही. two faiths. म्हणून हे दोन विश्वास आहे. If you come bragging about yourself जर तुम्ही स्वतःविषयी बडाई करून आले and want to get an answer, आणि तुम्हाला उत्तर पाहिजे, I am telling you, most of the Christians' faith is based on what they have done, who they are, what they are doing. आणि अनेक ख्रिस्ती लोकांचा विश्वास असा आहे की ते कोण आहे, त्यांनी काय केले आहे, त्यांची स्वतःची बडाईवरच आहे. मुझे पक्का मिलेगा, मुझे विश्वास है. कौन सा विश्वास, किधर का विश्वास है? हाँ विश्वास है. उनको और पूछो, नहीं मैं किस पे विश्वास है? अरे मैं बहुत फेथफुल हूँ, बहुत प्रार्थना करता हूँ, उपास करता हूँ, बाइबल पढ़ता हूँ 100 बार, चर्च को आता हूँ. अच्छा 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 अच्छा, तुम्हारा विश्वास तुम्हारा कृत्य पे है क्या? तुमको नहीं मिलने वाला है. I see this. तुम्ही हे पाहिले का? You think you deserve, आणि तुम्हाला वाटते की तुम्ही लायक आहात, so I must get it. मला मिळालंच पाहिजे, It's not based on you. आणि ही गोष्टी तुमच्यावर आधारित नाही. Jesus didn't say you come by your own name. आणि येशूने सांगितलं नाही की तुम्ही तुमच्या स्वतःच्या नावाने या, He said, come in the name of Jesus. आणि येशूने सांगितले येशूच्या नावामध्ये या. Amen. आमेन. He is the one who qualifies you. आणि येशूच आहे जो तुम्हाला पात्रवान करतो, Your works don't qualify you. आणि तुमचं काम तुम्हाला पात्रवान करत नाही, His works qualifies you. आणि येशूचं कामच तुम्हाला पात्रवान ठरवतो. We come bringing the name of Jesus. आम्ही येतो येशूचं नाव घेऊन. Amen. आमेन. Because you have come in His name. आणि तुम्ही त्याच्या नावामध्ये आले That's आहे what Jesus said. म्हणून येशूने सांगितले, Ask the Father in my name. पिताकडे मागणी करा माझ्या तुम्हारा नावामध्ये. नाम से पूछने को लगाया नहीं, मैन ऑफ गॉड का नाम से पूछने को लगाया नहीं, प्रभु यीशु का नाम से. That is real faith. आणि तो खरा विश्वास आहे. Amen. आमेन. See, know this. You know, you cannot understand people. They'll talk such a way. बहुत विश्वास है. मगर असली देखा तो विश्वास खुद पे ही है. You know, there was one boy who came to my house, to a आणि house, एक मुलगा होता, तो आमच्या घरी आला many years back, खूप वर्षांपूर्वी, and he was talking big. आणि तो मोठमोठ्या गोष्टी बोलत होता. मुझे विश्वास है, मुझे ऐसा मिलेगा, बिजनेस बढ़ेगा, ये करेगा, वो करेगा. I was just sitting and listening आणि मी फक्त बसून ऐकत होता, because I sensed many things in his heart. आणि मला अनेक गोष्टी जाणीव झाले त्याच्या हृदयामध्ये काय आहे. ऐसा. After he finished, I said, आणि त्यांनी आपल्या बातचीत संपवल्यानंतर मी सांगितले, you'll come up to zero. तू शून्यावर येणार. He didn't like it आणि त्याला ते आवडले नाही. because no, many people want to be in good books. अनेक लोकांना दुसऱ्यांच्या So नजरेत they'll चांगलं always, असेल. अरे बहुत अच्छा, अरे फर्स्ट क्या बोला. See, ऐसा झूठ मत बोलो, जो सच है वो सच है. So I told him, you don't have faith. आणि म्हणून पास्टरने सांगितले तुला विश्वासच नाही. Though he spoke so much faith, जरी त्यांनी विश्वासाचे एवढे भाषण I केले, said, you have no faith. पास्टरने सांगितले तुला विश्वासच नाही. समझ में नहीं क्या बोलने का अभी. अच्छा पास्टर गया. After a few months, आणि थोड्या महिन्यानंतर he lost his job. त्यांनी आपले नोकरी गमावले, The police people were after him. आणि पोलीस त्याच्या मागे होता, His wife took his children and went to her village. आणि तिचे बायकोने तिचे लेकरूंना घेऊन माहेरी गेली. And this fellow was working as a guard in one society. आणि हा जो मुलगा होता एक सोसायटीमध्ये वॉचमॅनचं काम करत होता. See, many people talk faith, अनेक लोक विश्वासाची but भाषा it is बोलतात, their own. पण ही त्यांची स्वतःची विश्वास असते. मैं उपास किया, मैं रोया, मैं धोया, मैं प्रार्थना किया, मैं दिया, मैं किया, सब खुद का काम के लिए. और उन लोगों को विश्वास, मैं ये सब किया, प्रभु देने ही पड़ेगा, कैसा नहीं देगा. You have taken God's glory upon yourself. आणि तुम्ही देवाच्या गौरव स्वतःवर घेतले आहे. When I pray in Jesus' name, जेव्हा मी येशूच्या नावात प्रार्थना करतो, I am not asking God to do this for me because I deserve it. आणि मी देवाला सांगत नाही हे गोष्टी माझ्यासाठी करायला कारण मी लायक आहे म्हणून. मैं प्रभु क्या होता है, क्योंकि मैं डिजर्विंग हूँ, मैं पास्टर हूँ, मैंने इतना ये किया, मैं रात भर जागा, मैं उपवास किया, मैं आया हूँ. ऐसा मैं नहीं आता हूँ. I come because I don't deserve anything in my name. आणि मी येतो कारण मी माझ्या नावामध्ये कुठल्याही गोष्टीच्या लायक नाही.
Amen. आमेन. We sin so many times आपण कितीदा पाप करतो in our thought, word, and deed. आपल्या विचारामध्ये, कृत्यामध्ये, शब्दांमध्ये. Every sin disqualifies us. आणि प्रत्येक पाप आपल्याला अपात्र There's only ठरवतो. one name, आणि एकच नाव आहे, one person एक व्यक्ती that आहे never sinned. ज्याने कधीच पाप केला नाही, That is Jesus. आणि तो आहे आपला प्रभू येशू. Amen. आमेन. That's why when I come to the Father, म्हणून जेव्हा मी देव पिता पुढे येतो, I don't deserve anything, Father. मी कुठल्याही गोष्टीच्या लायक नाही पिता, But thank you for giving that name, पण धन्यवाद तो नाव देण्यासाठी who is always deserving, जो नेहमी लायक आहे. and I have come in His name. आणि मी येशूच्या नावात आलो आहे, Because of that name, I am qualified. आणि येशूच्या नावामुळे मी पात्रवान आहे. Amen. आमेन. And He said, आणि त्यांनी सांगितले, you can ask the Father. तुम्ही पिताकडे मागणी करू In my शकता name. माझ्या नावामध्ये. Means as if we are representing Him. जसं काय आम्ही येशूला सादर करत आहे. So I receive. म्हणून मला मिळतो. You know, one time Jesus said, आणि एका वेळेस येशूने सांगितले, Father. पिता, in John, He said that, आणि योहान मध्ये त्यांनी सांगितले Father, की पिता, I know you hear my prayers, मला माहिती आहे तुम्ही माझ्या प्रार्थना ऐकत and I know आहे, you always hear my prayers. आणि मला माहिती आहे नेहमी तुम्ही माझ्या प्रार्थना ऐकत आहे. In John 11, He said, आणि योहान 11 मध्ये येशूने सांगितले, what did He say? त्यांनी काय I सांगितले, know you hear my prayer. मला माहिती आहे पिता तू माझी प्रार्थना ऐकतो, I know that you always hear my मला prayer. माहिती आहे नेहमी तू माझी प्रार्थना Praise ऐकतो. God प्रभूची स्तुती असो that our Father always hears the prayers of Jesus. की आपला देव पिता नेहमी येशूच्या प्रार्थना And if ऐकतो. I'm praying in the name of आणि Jesus, जर मी येशूच्या नावात प्रार्थना the करतो, Father will surely hear my prayer. आणि पिता नक्कीच माझ्या प्रार्थनाचे उत्तर देणार. Amen. आमेन. 100%. 100% देव पिता माझ्या प्रार्थना पर ऐकणार. आज तक कभी तुमको यकीन नहीं आया था कि प्रभु का नाम में सामर्थ्य है और मैं कुछ भी मांग सकता हूं उसके नाम से. Now you got the revelation. आता तुम्हाला प्रकाश मिळाले, Now use it wisely. आता सुज्ञतेने त्याचा उपयोग करा. God has given you something देवाने तुम्हाला असं काय which गोष्टी is the दिली, most powerful. जो खूपच सामर्थ्यशाली Heaven, आहे, earth, under the earth. आणि स्वर्गामध्ये, पृथ्वीवर आणि पृथ्वी And that's खाली, the name of आणि Jesus. तो आहे येशूच्या नाव. Use it आणि wisely. सुज्ञतेने त्याचा उपयोग करा. Amen. Amen. तुम कैसा सोना हो कैसा वाइजली यूज कर दो, किधर भी फेंकते हो, ऐसा नहीं. नहीं, तिजोर के अंदर रखने का, अच्छा रखने का. हाँ? कान में भी डालो तो बराबर बैठा के गिर जाएगा नहीं. Precious. आणि खूप So मूल्यवान Jesus' असतो. name is precious. म्हणून येशूचे नाव मूल्यवान आहे. कभी भी हमको लगेगा, Amen. So Amen. I'll have intimacy with Him. I'll talk to Him. I'll develop fellowship with Him. I'll pray to Him. I'll आणि- talk to Him because I need this name. मी त्याच्याशी जवळपणा जाणार, मी त्याच्याशी बोलणार, मी त्याला सर्व सांगणार, कारण मला नेहमी या नावाचा उपयोग पडणार. Amen. Amen. You need that name. तुम्हाला ते नाव नेहमी लागेल, Develop good relationship with this name. आणि ह्या नाव बरोबर चांगलं Have नातेसंबंध fellowship वाढवा. with this name. ह्या नाव बरोबर सहभागिता ये ठेवा. कठिन है क्या? एक ही व्यक्ति का तो नाम याद करने का तुमको, isn't it? पूरा जग में मिलियंस लोग हैं, उतना लोगों का नाम याद थोड़ी रखते रहने का. एक व्यक्ति का, एक व्यक्ति से बात करने का, एक व्यक्ति से फेलोशिप रखने का, एक व्यक्ति के बारे में जानने का, वो है प्रभु यीशु. Amen. 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 कठिन है क्या? एक नाम परमेश्वर ने दिया, एक ही नाम दिया है. Amen. Amen. God gave only one name. देवाने आपल्याला एकच नाव And He दिले, said, this name is above every other आणि name. देवाने सांगितले हा जे नाव आहे सर्व नावापेक्षा वर आहे. Why don't you develop a relationship, fellowship with this name? आणि तुम्ही ह्या नावाबरोबर नातेसंबंध सहभागिता का वाढवत नाही? Amen. Amen. आज से तुमको मालूम है, ये नाम अभी तुमको मालूम पड़ा, ये नाम में बहुत सामर्थ्य है. ये आदमी के पास बहुत सामर्थ्य है, बहुत पहचान है, बहुत हेल्प करेगा, सब प्रॉब्लम सॉल्व करेगा. तुम उसके पीछे दिन रात लगे रहेगा. Isn't it? होय ना? उसके मिलाओ ना, उससे मिलाओ ना. सलाम साहब, सलाम साहब. वो किधर जा रहा है उधर जाते रहेगा, क्योंकि यहाँ है कुछ भी काम रहेगा ना काम होएगा. Isn't it? That fellow is limited. आणि तो व्यक्ती The मर्यादित Lord आहे, Jesus is आणि unlimited. प्रभू येशू अमर्यादित आहे. From today, आजपासून know this. हे जाणून घ्या, I will develop a good relationship on this name. मी ह्या नावाबरोबर एक चांगलं नातेसंबंध I'll वाढवणार. praise this name. मी ह्या नावाची स्तुती I'll करणार, worship this name. ह्या नावाची स्तुती I will करणार, thank the Father for this name. आणि मी पित्याला धन्यवाद देणार ह्या नावासाठी. When you come to the throne of grace, जेव्हा तुम्ही कृपाच्या सिंहासनाजवळ grace येता, means Jesus. कृपा म्हणजे येशू. Amen. आमेन. You come by His name. तुम्ही त्याच्या नावाने या.
The Lord didn't say come in any other name. आणि प्रभूने सांगितले नाही इतर कुठल्याही नावामध्ये या. Amen. It's not your posture or what you say. It's not that at all. आणि हे तुमचे जे काय तुम्ही पद धारण करत आहे, तुमचे काय आकार आहे, त्याच्यामध्ये काय महत्वाचे नाही, घेणे देणे मैं नाही. kneel down किया क्या, शूज निकाला क्या, सॉक्स पहना क्या, कपड़ा ऐसा. बहुत लोग ना एक्सटर्नल्स पे बहुत है. क्रिश्चियंस लोग कट्टर है बहुत. Some there are कट्टर Christians. आणि काय कट्टर ख्रिस्ती Very आहे, religious minded. खूपच धार्मिक मनाचे You आहे. know, when we are giving the message, आणि संदेशाच्या वेळेस you know what they see first? आणि ते प्रथम काय बघतात माहिती आहे? Pastor क्या पहना है? पास्टरनी काय पांघरले आहे, Translator वेल डाला है क्या? आणि ट्रान्सलेटरनी वेळ घेतली आहे की नाही, हाँ. स्कार्फ और अगर घेतले की नहीं नाही. नहीं मांगता हमको. You know, Holy Spirit told me, आणि पवित्र आत्म्याने सांगितले, you know, a time is coming. आणि अशी वेळ येत आहे, God is going to separate the Christians from those who see the external and those who see the internal. आणि प्रभू असं ख्रिस्ती लोकांना वेगळं करणार आहे, जे ख्रिस्ती बाहेरच्या गोष्टी पाहत आहे आणि जे ख्रिस्ती अंतरिक गोष्टी पाहत आहे, त्या दोघांना वेगळं करणार आहे. Though modesty is the rule, जरी सभ्यता नियम आहे, but God sees the internal. पण देव आपले आतले अंतकरण You पाहतो. don't know you have rejected some good internal people who had a great fellowship with God, आणि तुम्ही looking असं at the external. अंतरी लोकांना तुम्ही गमावले आहे, ज्यांच्या खूप चांगलं नातेसंबंध होते देवाबरोबर, त्यांच्या बाहेरच्या गोष्टी पाहून तुम्ही त्यांच्या नाकार केले. Amen. We आमेन. just see the outside. आपण फक्त बाहेरच्या स्वरूप पाहतो, Have you seen the inside? तुम्ही त्यांच्या अंतकरण पाहिले का? There are some people outside white कपड़ा पहनेगा, मैं उनका हृदय पूरा काला रहेगा. तुमको क्या मालूम है? Isn't it? हेलो, पूरा ऊपर से नीचे तक सफेद कपड़ा रहेगा. तुम बोलेगा अरे ये तो बहुत ही पवित्र है. प्रभु को पूछो, प्रभु बोलेगा नहीं नहीं, उसका हृदय मैं देख सकता हूं, पूरा काला है. Don't judge people from the external. आणि लोकांच्या न्याय करू नका बाहेरच्या स्वरूप पाहून. Amen. आमेन. Leave it to the Lord. आणि प्रभूच्या हाती द्या. So, how you, whether you kneel down, you are standing, or तुम्ही sleeping, or walking, तुम्ही गुडघे टेकले आहे, झोपले आहे, चालत आहे, फिरत आहे, but don't make it a habit that way. पण असं प्रकारची सवय लावू What नका. I'm saying is मी काय that सांगत आहे? doesn't matter. आणि ही गोष्टी महत्वाची Under the नाही. new covenant of grace, कृपेच्या नवीन कराराखाली ही it is not गोष्टी your महत्वाची. posture ही तुमची पद्धत that God नाही, blesses you. ज्या गोष्टीकडे बघून देव तुम्हाला आशीर्वाद देतो, It is because of Jesus. आणि हे येशू ख्रिस्तामुळे That's आहे. what Jesus said. आणि असंच येशूने Ask सांगितलं, the Father whatsoever you want आणि पिताकडे मागा जे काय गोष्टी तुम्हाला गरज आहे in my name. माझ्या He नावामध्ये. didn't say, ask the Father and show him that you are wearing good white clothes only. आणि पिताकडे असं नाही. मागा आणि हे दाखवा की तुम्ही पांढरं शुभ्र वस्त्र घातले और आहे kneel down कर रहा है क्या नहीं को वो भी देखो. आणि तुम्ही गुडघे टेकले आहे हे पण बघा, असं प्रभूने सांगितले नाही. We don't deserve anything. आम्ही कुठल्याही गोष्टीचे लायक तर नाही, It's because of Jesus. फक्त येशू If ख्रिस्तामुळे. you would deserve, God wouldn't have sent Jesus. जर तुम्ही लायक असते Hello? मग देवाने येशूला पाठवलेच नसते. Amen. आमेन. तुम प्रभु क्या बोल रहे हो? क्या प्रभु तुम क्यों प्रभु यीशु को भेजा? मैं काफी था ना, मैं उपवास प्रार्थना रोने का सब करके लेता था ना. चुप्पी तुम यीशु क्रिस्त को भेजा. हेलो, if you could deserve, जर तुम्ही लायक असते, you don't need Jesus. तुम्हाला येशूच And that is नको. what you're telling the Father. आणि असंच तुम्ही देव पिताला सांगत आहे. उसके नाम से नहीं आएगा, मैं मेरा नाम से, मैंने क्या क्या किया वो बेसिस से आया. That you will not get any answer. मग तुम्हाला कुठलाही उत्तर मिळणार नाही. Amen. Amen. When you take the name of Jesus, you are humble. जेव्हा तुम्ही येशूचे नाव घेताय तेव्हा तुम्ही नम्र आहे. And prayer always requires humility. आणि प्रार्थनेला नेहमी नम्रता लागतो. You're not standing by your name. तुम्ही तुमच्या स्वतःच्या You're नावाने उभे standing by नाही, the name of Jesus. तुम्ही येशूच्या नावाने उभे Let's all stand आहात. up. चला आपण उभे राहूया.